फक्त तिथे बसून माझं स्टेटस अपडेट केला आणि आय एम इन पुणे एवढंच मेन्शन केलं होतं. त्यावरती एका दोघांना ज्यांना भेटायची इच्छा होती ते तिथे खरंच आले भेटायला. आणि काय झालं की मी हॉटेलच्या रूमवरती गेले, थोडं फ्रेश झाले कारण खूप थकलेले होते हेक्टिक शेड्यूल असल्यामुळे. आणि मग सारसबागेमध्ये निघाले सगळ्यांना भेटायला, गणपतीचं दर्शन घ्यायला. सारसबागेत दर्शन घ्यायचं हा सुद्धा स्वामींनी दिलेला क्लिअर कट आदेशच होता. कारण एखाद्या गोष्टीची सुरुवात विघ्नहर्त्या कर्वेच होणं अपेक्षित असतं, हे मला तेव्हा तिथे जास्त प्रकर्षाने जाणवलं. कारण अन्यथा आम्ही भेटायचं असतो तर कुठेही इतर ठिकाणी पुण्यामध्ये भेटू शकलो असतो, परंतु सारसबागच का निवडली गेली तर विघ्नहर्ता ऑफकोर्स म्हणून. आणि तिथे जेव्हा मी 15-20 मिनटं वेळेच्या उशिरा पोहोचले, कारण रस्ते मला नीट माहीत नव्हते. थोडंसं चुकीच्या रस्त्यावरती गेल्यामुळे मला तिथे पोहोचायला वेळ झाला. आणि सगळेजण वेळेच्या आधीच तिकडे आले होते. आणि जेव्हा मी तिथे पोहोचले आणि सगळे आम्ही एकत्र भेटलो, तेव्हा त्यातली एक जी प्राची नावाची मुलगी होती ती म्हणाली की आम्ही आत्ता बहानाताई, आम्ही इतका वेळ इकडे जेव्हा होतो गाभाऱ्यामध्ये मंदिराच्या, तेव्हा सगळेजण आसपासच होतो परंतु एकमेक ओळखत नव्हतो. आणि जसे तुम्ही आलात आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि हा एक परिवार तयार झाला. आणि खरंच हा परिवार खूप व्हॅल्युएबल आहे आपल्या सगळ्यांसाठी. त्यामुळे ज्यांना आम्ही भेटले नाही त्यांनी खंत वाटून घेऊ नये आणि आपण पुन्हा नक्कीच भेटू ही मी स्वामींकडेच मागणी करते. आणि आम्ही एकत्र भेटलो. सर्वात प्रथम भेटल्यानंतर आम्ही छानपैकी गजाननासमोर साजूक तुपाचा दिवा लावला, गणपती बाप्पाला आणलेली शॉल चढवली, पेढे चढवले आणि आम्ही पुजाऱ्यांनीसुद्धा आपल्या या रेकी परिवारासाठी, स्वामी परिवारासाठी छानपैकी गणपती बाप्पाकडे गाऱ्हाणं घातलं. सगळ्यांचं नंतर असं म्हणणं होतं की आपण थोडा वेळ बसूया, छानपैकी गप्पा करूया आणि आपले काही अनुभव असतील तर शेअर करूया. तर नक्कीच आता इतक्या दरवेळी ऑनलाईन सेशनमध्ये आपण असतो आणि आता आपण एकत्र समोरासमोर भेटलो तर अशा गोष्टी होणं अपेक्षितच होतं. परंतु सगळ्यात महत्त्वाचं काम होतं स्वामींनी दिलेलं, ते म्हणजे माझ्यासाठी होतं मार्गशीर्ष महिन्यातली ओटी भरण्याचं. ते पहिल्यांदा मी तिथे पूर्ण केलं. आणि खरंच मी सांगू, स्वामी आदेशानुसार ज्या 7 ओट्या काढायच्या होत्या, 5 सवाशीण आणि 2 कुमारिका, आणि तशाच बायका तिथे होत्या, 5 सवाशीण 2 कुमारिका. आणि ओटी भरणं संपन्न झालं. मार्गशीर्ष गुरुवारचं हळदी कुंकू गजाननाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये पूर्ण झालं. खूप मनाला समाधान होतं. सगळेजण म्हणाले की आम्ही हे जे ओटीचं सामान आम्हाला तुम्ही दिलं आहे ते आम्ही कायमस्वरूपी जपून ठेवू. आणि खरंच ती जपण्यासारखी गोष्ट आहे, कारण आदेशानुसार आलेल्या गोष्टींवरती भरपूर ब्लेसिंग्स असतातच. आणि त्याच्यानंतर आम्ही छानपैकी शेअरिंग केली, एकमेकांबद्दलचे विचार आम्ही एक्सचेंज केले. आणि खरंच तिथे विचार एक्सचेंज होत नव्हते, ते एनर्जी एक्सचेंज होत होती. तिथे जेव्हा आम्ही बसलो आणि कोणीच आम्हाला डिस्टर्ब केलं नाही की उठा उठा म्हणा, किंवा कधीकधी खूप कल्ला होतो, कधीकधी खूप गोंधळ करतात मंदिरामध्ये सुद्धा काही माणसं. पण अतिशय शांत परिसर असल्यामुळे रेकीसारख्या विषयावरती महत्त्वपूर्णाने आम्हाला चर्चा करता आली. नंतर सगळ्यांची मनं अतिशय भरून आली होती आम्ही जेव्हा एकमेकांना भेटलो. आणि खरंच खूप मनाला रिझवणारा तो क्षण होता. आणि त्यातून आम्ही भरपूर काही असं मिळवलं असं वाटतं आहे आताही या क्षणाला, जेव्हा मी तुमच्याशी बोलते आहे त्या क्षणाबद्दल, तेव्हाही तो क्षण मी जगते आहे असंच मला वाटतं आहे. एक एक गोष्ट, एक एक मुवमेंट्स फ्लॅश होतात डोळ्यासमोर. आणि आम्ही छानपैकी गप्पा मारल्या. आणि आदल्या दिवशी जो एंजलचा अनुभव आला होता मला, तो मी तिकडे शेअर केला. आणि शिवाय हा व्हिडिओ आज जो बनवला आहे तो दत्त जयंतीच्या आधीच मला फॉरवर्ड करायचा आहे, असा
अगदी कटाक्ष आहे. कारण जे दत्त अनुभव श्री स्वामी कृपेने, गुरुकृपेने जे आले ते मागच्या वर्षीसुद्धा एक आणि आता हल्ली नजीकच्या काळामध्ये एक अनुभव जो विशेषतः अगदी शेअर करण्यासारखा होता. परंतु जोपर्यंत अनुमती येत नाही तोपर्यंत मी ह्या गोष्टी शेअर करू शकत नाही. आणि स्वामींनी जेव्हा स्वतः ती अनुमती दिली की आता तुला हे शेअर करायचं, आणि मी म्हटलं मगाशी जसं की प्रत्येक गोष्टीला स्वामी एक उचित वेळ आणून देतात आणि त्या वेळेलाच त्या गोष्टी ते करून घेतात. आणि हे जे अनुभव 2 पुढे मी पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला आता शेअर करणार आहे, ते अनुभव हे ब्लेसिंग्स आहेत महाराजांचे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही हे जे दोन्ही व्हिडिओज ऐकाल त्यानंतर तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. कारण ब्लेसिंग्स हे पोहोचतात. आपण फक्त सरेंडर व्हायचं असतं. आपण अपेक्षा ठेवून बसायचं नसतं. कारण महाराजांना माहीत आहे तुम्हाला कसली गरज आहे आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे. तर ते तुम्हाला ते मिळवून देतातच. परंतु त्याच्यासाठी थोडासा जर का वेळ लागत असेल तर ती वेळ उचित नाही आहे देण्याची, म्हणून तुम्हाला ती तेव्हा भेटत नाही. म्हणजेच बघा ना की आता दत्त अनुभव जे मला शेअर करायचे होते ते त्या दिवशी मी गाभाऱ्यामध्ये जे मला भेटले स्वामी रेखी साधक, तर त्यांच्याशी ते शेअरिंग केलं आणि तेव्हा मी त्यांना म्हटलंही की हा आदेश आहे म्हणून आता ह्याचे व्हिडिओ मी रिलीज नक्की करणार आहे. परंतु 1 वर्ष लागला आणि त्यामध्ये मी कधीच हट्ट केला नाही की मी हे मला सांगायचं आहे. प्रत्येक गोष्टीची वेळ येते तेव्हा महाराज स्वतःहून येऊन आपल्याला काही ना काहीतरी याबाबतीत संकेत देऊन जातात. कानावरती पडसाद पडतात, कोणाच्या तोंडून काहीतरी गोष्टी येतात आणि तेव्हाच आपण अशा गोष्टी शेअर कराव्यात. कारण हे दृष्टांत असतात, ते महाराजांचेच आदेश असतात. त्यामुळे ते पूर्णत्व त्यांच्यातर्फेच झाले पाहिजेत. तर आता मी पुढच्या जो व्हिडिओ आता तुमच्यासमोर शेअर करेन त्यामध्ये ते दत्त अनुभूती आहे आणि ती तुम्ही नक्कीच ऐका आणि तुम्हाला खरंच मनाला ती भावेल यामध्येच शंका नाही. कारण ते अनुभव महाराजांनी दिलेले आहेत. सो माझा त्या दिवशीचा जो प्रवास होता तो मी महाराजांच्या कृपेने सारसबागेत गणपती मंदिरामध्ये भेटलो आम्ही सगळेजण. आणि नंतर तुळशीबागेत गेले, श्रीरामांच्या मंदिरामध्ये आम्ही काही शेअरिंग केली. सो तिकडे खूप सुंदर अनुभव होतेच आणि नेहमीच येत राहतील, कायमस्वरूपी ते माझ्यासोबत राहतील. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी आम्ही गोगावले मठामध्ये जाण्याचं ठरवलं होतं. आणि गोगावले मठासाठीचा खास व्हिडिओ मी पुन्हा एक त्यासाठीच करणार आहे की तिथे मी कशी पोचले, मी गेल्यानंतर काय अनुभव आला. तर हा व्हिडिओ मी आता इथे संपवत आहे आणि दत्त महाराजांची कृपा कशी झाली त्याच्यासाठी दुसरा भाग नक्कीच ऐका. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू.